स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। पुन्हा एकदा कसे आहात नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थांचं आपण नुसतं नाव जरी लिहिलं तरीही ते वाया जात नाही। कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ। तर 14 ऑक्टोबर रोजी आहे सूर्यग्रहण प्लस अमावस्या, वार आहे शनिवार। आणि बऱ्याच माझ्या ताई दादांचे मला प्रश्न आलेले आहेत की ताई ग्रहणाविषयी माहिती द्या। ग्रहण अमावस्या, ते पण पितृ अमावस्या एकत्र आलेली आहे, तर काय केलं पाहिजे काय नाही। सगळ्यात प्रथम सांगते, हे ग्रहण भारतात नाही तरीही त्याचे प्रभाव आपल्या इथे असतात आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात। हे ग्रहण अमेरिकेत दिसणार आहे, त्यामुळे अमेरिकेत जे लोक राहतात त्यांनी या ग्रहणाची संपूर्ण माहिती नीट घ्या। आणि भारतीयांनी म्हणजे आपण याची काय माहिती घ्यावी, काय सेवा कराव्यात, काय उपाय करावेत, नक्की काय करावं या दिवशी, कारण पितृ अमावस्या पण आहे। ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते की तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल, चॅनलवरची माहिती आवडत असेल तर तुम्ही नक्की एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। 14 ऑक्टोबर रोजी आपल्या इथे ग्रहण आहे आणि आपल्याला ते रात्री 8:30 नंतर थोडंसं पाळायचं आहे। पाळायचं आहे म्हणजे बाजूला बसायचं वगैरे काही नाही, काही सेवा सांगते, काही उपाय सांगते जे तुम्हाला करायचे आहेत। हे जे सूर्यग्रहण आहे ते जास्तीत जास्त कन्या राशीवर प्रभाव करणार आहे। कन्या राशीसाठी अनेक चॅलेंजेस या ग्रहणानंतर येणार आहेत, चांगलेच येणार आहेत असं म्हणेन मी, कारण चांगले परिणाम कन्या राशीवर आढळून येणार आहेत। तसं तर प्रत्येकच राशीवर ग्रहण म्हटलं की काही ना काही परिणाम हा होतोच। जरी अमेरिकेत ग्रहण दिसणार असेल तरी भारतीयांवर म्हणजे आपल्या देशावर, आपल्या ठिकाणी सुद्धा त्याचा थोडाफार प्रभाव हा होतोच। म्हणून आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत, जसं की गर्भवती महिलांनी या काळामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला जमेल तेवढं म्हणजे संध्याकाळी साधारण 8:30 ते 11 या वेळात थोडंफार देवाचं वाचन करा, जप तप मंत्र करा आणि त्यानंतर तुम्ही झोपी गेलात तरी चालेल। कारण ग्रहण पाळणे म्हणजे झोपायचं नाहीये, एका जागेवर बसायचंय, ह्याला खरं तर विज्ञानही साथ देत नाही, पण आपण हे सगळं पाळतो कारण आपण पारंपरिक आहोत। म्हणजे आपल्याला आपल्या आजी, आपली आई, दादा दादी हे सगळे सांगत आलेले आहेत की ग्रहणात हे करू नको, ग्रहणात ते करू नको। त्याचप्रमाणे ग्रहण काळात म्हणजे तुम्ही 8:30च्या आधी गर्भवती स्त्रियांनी जेवण करून घ्या, बाकीच्यांनी त्या काळानंतर जेवलं तरी चालेल। फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तुळशी पत्र घालायचं आहे, लक्षात घ्या। पाण्यामध्ये तुळशी पत्र घाला, वरची तुमची टाकी असेल जर तुम्ही सेपरेट राहत असाल तर त्यामध्ये तुळशी पत्र घाला, पिण्याच्या पाण्यामध्ये घाला, दुधामध्ये घाला, बनवलेल्या अन्नामध्ये घाला आणि तुम्ही ते जेवण जेवू शकता। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत, त्या तुम्हाला सांगते। काळे आणि पांढरे जे रग असतात, ज्याला आपण उलनचे रग म्हणतो, ते तुम्हाला या दिवशी घ्यायचे आहेत, म्हणजे शनिवारी विकत घ्यायचे आहेत। रविवारी सकाळी तुम्हाला ते कोणत्याही मंदिराच्या इथे जाऊन किंवा कोणत्याही गरजू व्यक्तीला तुम्हाला दान करायचे आहेत। तुमच्या आजूबाजूला जर असं कोणी घेणारं नसेल तर तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन ते ठेवू शकता। ते कोणीही वापरू दे, आपल्याला त्याच्याशी काही नाही, आपल्याला फक्त आपल्याकडून ते 1 2 3 4 कितीही संख्येत तुम्ही ते दान करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांना धनाची आवक होत नाही, ज्यांना धनाविषयीच्या समस्या आहेत, त्यांनी आदित्य ऋण स्तोत्र या वेळेत बसून वाचावं आणि दुसऱ्या दिवशी कोणाला तरी गरजूला किराणा माल, ज्यामध्ये साखर, डाळ, तांदूळ अशा गोष्टी तुम्हाला दान म्हणून करावयाच्या आहेत। तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना धन समस्या म्हणजे धन तर येत आहे मात्र ते खूप ठिकाणी अडकत आहे किंवा टिकतच नाहीये, तुमचं पैसा अडकून राहत आहे, अशा व्यक्तींनी 11 वेळा हनुमान चालीसा वाचायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे जमेल त्या वस्तूंचे, किराणा मालातल्याच वस्तूंचे दान करायचे आहे। आणि शिवशंकरावर तुम्हाला सगळ्यात आधी शिवपिंडीवर मंदिरात जाऊन आधी तूप लावायचे आहे, पिंडीच्या वरच्या भागावर म्हणजे लिंगावर तूप लावायचे आहे आणि त्यानंतर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे। तुमच्या सगळ्या धनसमस्या सुटतील। आरोग्याविषयी ज्यांना सतत तक्रारी आहेत त्यांनी या दिवशीच्या रात्री म्हणजे शनिवारी रात्री चांदीच्या ग्लासमध्ये, चांदीचं वाटी, चांदीची भांडी जे काही असेल त्यामध्ये पाणी घ्यावं। ज्यांना नाहीये, ज्यांच्याकडे चांदीचं भांडच नाहीये, त्यांनी स्टीलचं भांड घेऊन त्यामध्ये पाणी ठेवा, त्यामध्ये चांदीची अंगठी किंवा एखादा तुकडा चांदीचा काही ना काही टाका। ते पाणी रात्रभर तुम्हाला उशाशी ठेवायचं आहे आणि सकाळी वडाच्या झाडाला घालून यायचं आहे, पिंपळाच्या नाही, वडाच्या झाडाला घालून यायचं आहे।
हा एक सुंदर असा उपाय आहे ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं. बघा यानंतर त्यांच्या आरोग्यात काय काय फरक पडतो ते. आता पितृ अमावस्येची माहिती तर मी सेपरेट देईन. ही झाली सूर्यग्रहणाची माहिती. या दिवशी तुम्ही सेवा मंत्र कोणता म्हणू शकता, तर या दिवशी मुख्यत्वे तुम्हाला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी 8:30 ते 9 या वेळात जर तुम्ही गायत्री मंत्राचा जप केला तर त्याचे फळ तुम्हाला 1000 पटीने मिळेल. कारण गायत्री मंत्राचा या दिवशी केलेला प्रभाव तुमच्या राशीमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर राहणार आहे. त्यामुळे गायत्री मंत्राचा पठण तुम्हाला अवश्य करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या दोन्ही किंवा दोन्हीतल्या कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला 1008 वेळा जप करायचा आहे. ज्या माझ्या महिला भगिनींना शक्य नाही त्यांनी एक माळ तरी नक्की श्री स्वामी समर्थ या जपाची माळ करायची आहे. स्वामी स्तवन वाचायचं आहे, स्वामी अष्टकम वाचायचं आहे. स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर स्वामींची एक माळ करायची आहे. त्यानंतर स्वामी अष्टकम वाचायचं आहे. भागवत पारायण, संक्षिप्त भागवत पारायण 700 श्लोकी ज्यांच्याकडे आहे त्यांनी 8:30 नंतर रात्री बसून हे वाचलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे तुम्हाला देवाच्या बाबतीत म्हणजे धार्मिक गोष्टींच्या बाबतीत म्हणाल तर रात्री 8:30 नंतर तुम्ही स्वतः आंघोळ करून जर देवपूजा केलीत, स्वामींना, दत्त महाराजांना, लक्ष्मी मातेला अभिषेक केलात, श्रीसुक्ताचे पठण केलेत, तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे पठण केलेत, श्रीसुक्त 16 वेळा आणि व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणजे एक मंडल जर तुम्ही केलं तर तुम्हाला अत्यंत लाभदायक असे परिणाम त्याचे बघायला मिळतील. ज्यांना 16 वेळा शक्य नाही त्यांनी किमान एक वेळा तरी या श्रीसुक्ताचे आणि व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. ग्रहणाविषयीचे जास्त समज, गैरसमज ना आपण ऐकावेत ना आपण पसरवावेत. असे काही कमेंट किंवा असे काही व्हिडिओ आपल्याकडे आले तर ते लगेच डिलीट करावेत. कारण हे ग्रहण कोणत्याही दृष्टिकोनातून आपल्यासाठी घातक नाही. आपल्या देशावर त्याचा कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाहीये. त्यामुळे समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रद्धा याच्या पलीकडे जाऊन एवढंच लक्षात ठेवायचं आहे या दिवशी की आपल्याला जप, तप, मंत्र, साधना करायची आहे. डिलेव्हरी म्हणजे गरोदर स्त्रियांनी थोडंसं जपा म्हणजे काय आहे की कापायचं नाही, चिरायचं नाही असलं काही नाहीये. असं तुम्ही करू शकता. टाळलं तर जास्त चांगलं आहे. फक्त रात्री 8:30 ते 11 या कालावधीत. इतर वेळेस तुम्ही सगळं काही करू शकता. मी पुन्हा एकदा सांगते की विज्ञान याला मानत नाही की गरोदर स्त्रियांनी हे पाळावं. पण जर तुमच्या घरामध्ये ही परंपरा असेल तर थोडंसं 2-3 तास देवाचं करा, देवाचं वाचत बसा, रामायण बघा, महाभारत, रामायण असे, महाभारत नाही रामायण सारखं पुस्तक वाचा, भगवद्गीतेसारखा ग्रंथ वाचा, काहीतरी चांगलं करा जेणेकरून तुमच्या गर्भावरही त्याचा चांगला परिणाम होईल. बाकी तुम्ही टॉयलेट, बाथरूम या गोष्टींना जाऊ शकता, काहीही अडचण नाहीये. घराच्या बाहेर फक्त गरोदर महिलांनी थोडंसं पडण्याचं रात्रीचं त्या दिवशीचं टाळू शकता जर तुम्हाला शक्य असेल. अशी काही इमर्जन्सी असेल की तुम्हाला दवाखान्यातच जायचं आहे, कुणाकडे जायचंच आहे, ते तुम्ही अडवू शकत नाही तर तेही तुम्ही करू शकता. एकूणच काय तर या ग्रहणा दिवशीचे जास्त काही नियम नाही आहेत. फक्त सेवा आपल्याला करायच्या आहेत. मंत्र, जप, साधना मात्र न विसरता प्रत्येकानं करायची आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. माहिती कशी वाटली नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.